शिवसेनेत ठाणेदाराबाबत संभ्रम, आमदारांच्या वक्तव्याने उमेदवारीचे फाटक बंद। ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेची आहे। यासाठी शिवसेना आग्रही असला तरी ही जागा शिवसेना लढणार की भाजप लढणार हे अद्यापही निश्चित नसल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। त्यामुळे ठाण्याच्या ठाणेदाराबाबत अद्यापही संभ्रम असल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे या जागेसाठी रवींद्र फाटक यांचं नाव जाहीर झाल्याची चर्चा जोरदार सुरू असताना सरनाईकांच्या या वक्तव्यानं ट्रिपल इंजिनच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचे फाटक बंद झाले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। आमदार सरनाईक यांना बोलताना ठाणे लोकसभेच्या जागेवरून छेडले असता लोकसभेच्या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या तिन्ही नेत्यांसह दिल्लीतील वरिष्ठ नेते मंडळी निर्णय घेणार आहेत। त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला बंधनकारक असणार आहे। पहिला प्रश्न हा आहे की ठाणे लोकसभा शिवसेना लढणार की भाजप हे अद्यापही निश्चित झालेलं नाहीये। मात्र शिवसेनेची जागा असल्याने ती जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसेना आग्रही आहे। याशिवाय ठरलेल्या धोरणानुसार 2022 मध्ये शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या तर भाजपने 26 जागा लढवल्या होत्या। परंतु मध्यंतरी एक मित्रपक्ष वाढलाय, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कोणाच्या कोट्यातून किती जागा द्याव्यात हा निर्णयही वरिष्ठ घेणार आहेत। पण ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर आमचा निश्चित दावा आहे, परंतु याबाबत निर्णय घेतील असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे। सरनाईक यांच्या वक्तव्याने ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर अद्यापही शिवसेना भाजपमध्ये संभ्रम असल्याचं दिसतं। आता आमच्या बैठकीचे सगळे सर्वाधिकार आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी जबाबदारी ते पक्षाची घेतील। त्याचबरोबर दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आमचा सहयोगी पक्ष त्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार यांच्याकडे। त्यामुळे हे तीन नेते आणि त्याचबरोबर दिल्लीचे वरिष्ठ नेते ते बसून जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सगळ्यांना बंधतला। लोकसभेच्या जागेसाठी आता चेहरा बघितलं तर रवींद्र फाटकचं देखील नाव आलेलं आहे। तो अनेकांची नावं दिली, मात्र कुठेतरी अनेक नावं जी असतील। पहिला तर प्रश्न हा आहे की शिवसेना ही जागा लढणार की भारतीय जनता पक्ष लढणार हे निश्चित झालेलं नाही। शिवसेनेची ही जागा आहे ती शिवसेनेला मिळावी ह्यासाठी शिवसैनिक आणि आम्हीचे सगळे प्रमुख नेते आग्रही आहे। कारण धोरणानुसार जे धोरण ठरलं होतं त्यानुसार शिवसेनेने गेल्या निवडणुकीमध्ये 2019ला ज्या जागा लढल्या म्हणजे 22 जागा लढल्या त्या शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षानं ज्या जागा लढल्या त्या भाजपला 26 जागा असं ते धोरण ठरलं होतं। परंतु मध्यंतरी आमचा एक मित्रपक्ष वाढला राष्ट्रवादी काँग्रेस। आता त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणाच्या कोट्यातून किती जागा द्यावा हा निर्णय हे वरिष्ठ घेतील आणि त्यानुसार धोरण ठरले जातील। परंतु ज्या 22 जागा आहेत त्यापैकी एक जागा ही ठाणे लोकसभा आहे, त्यामुळे ह्या जागेवर आमचा निश्चित दावा आहे। परंतु निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि तो जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल। 10 जागेसाठी अजून आग्रह अजितदादा महाराष्ट्रातील त्या बाबतीत मला काही कल्पना नाही आहे। त्या वरिष्ठ पातळीच्या आणि त्या लेवलच्या गोष्टी आहेत, त्या बाबतीत मी काही बोलणं उचित ठरणार नाही। परंतु निर्णय मात्र आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि हे तीन पक्षांचे प्रमुख नेते बसून जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक असणार, आम्हाला मान्य असेल।